सर, प्रशासनाच्या वतीने भूसंपादन प्रकरणामध्ये स्वतः गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नेमकं हे प्रकरण काय, याच्यामध्ये आरोपी काय आणि काय याच्यामध्ये स्कॅम झालेला होता? पाचोरा तालुक्यातील अटल गव्हाण आणि इतर काही गावांमध्ये एम्बाय टँक बनवत असताना जे लँड ॲक्विजिशन झालं होतं त्याच्या संदर्भामध्ये हे पूर्ण प्रकरण आहे. त्याच्यामध्ये वाढीव मोबदल्यासाठी कोर्टामध्ये अर्ज करण्यात आला होता, परंतु तो अर्ज कलेक्टर ऑफिसच्या माध्यमातून जाणं अपेक्षित होतं, परंतु तसं न करता डायरेक्टली काही डॉक्युमेंट्स हे तयार करण्यात आले आणि ते तयार केलेले डॉक्युमेंट्स कोर्टामध्ये सादर करण्यात आले, म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जिल्हा न्यायालयानेच याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्याबाबतचे निर्देश दिले होते. त्याच्या अगेन्स्ट माननीय हायकोर्टामध्ये पण अपील करण्यात आली होती आणि हायकोर्टाकडून पण आपल्याला गुन्हा दाखल करण्यासाठीचे निर्देश देण्यात आलेले आहेत. सर, याच्यामध्ये किती लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले, कितीचा हा स्कॅम आहे? यामध्ये गुन्हे प्रथमतः दाखल करण्यात आलेले आहेत जे शेतकरी आहेत आणि त्यांचे जे वकील आहेत आणि वकिलांचे जे असिस्टंट्स आहेत यांच्यावरती हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हा जवळपास जो पूर्ण क्वांटम आहे ह्या सर्व गोष्टींचा तो जवळपास 70 ते 72 कोटीपर्यंतचा आहे. सर, भूसंपादन विभागाचे बनावट कागदपत्र, फोटोशिक्के वापरून बनावट सह्यांच्या आधारे शासनाच्या फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भात वेगवेगळे आतापर्यंत नेमके किती गुन्हे दाखल झालेले आहेत, तक्रार कुणाकडून आलेली आहे आणि आपल्याकडून नेमकी काय कारवाई या प्रकरणात करण्यात आलेली आहे? रेव्हेन्यू खात्याकडनं याच्यामध्ये या सदर प्रकरणामध्ये एक इन्क्वायरी करण्यात आली होती आणि त्या इन्क्वायरीच्या निष्कर्षा अनुषंगाने जिल्हापेठ पोलीस स्टेशनमध्ये एकूण 16 गुन्हे पोलिसांनी दाखल केलेले आहेत. या गुन्ह्यामधले फिर्यादी हे रेव्हेन्यू खात्यातील आहे, म्हणजे सरकारतर्फे ही फिर्याद दाखल झालेली आहे. याच्यामधील घटना जी आहे ती इरिगेशनच्या संबंधामध्ये आहे. पाचोऱ्यातील 2 खेड्यांमध्ये प्रामुख्याने काही शेतकऱ्यांनी एका वकिलाला गाठून सरकारचे रेव्हेन्यूचे बनावट शिक्के तयार केले आणि जे वाढीव मोबदला असतो, जो 42 दिवसांच्या आतमध्ये त्याचं ॲप्लिकेशन करायचं असतं, हा जो वाढीव मोबदला असतो याकरिता सर्व संबंधित शेतकरी आणि ॲडव्होकेट यांनी माननीय न्यायालयाला देखील असे सिग्नेचर्स आणि शिक्के मारून अर्ज त्यांनी दिले आणि सरकारची दिशाभूल केली. याच्यामध्ये सरकारचं आर्थिक नुकसान कुठेही झालेलं नाही, त्याच्या आतमध्येच ही केस रजिस्टर्ड झालेली आहे, परंतु सरकारचे बनावटी शिक्के यूज करणं, नोटपॅड यूज करणं, बनावट सह्या यूज करणं याकरिता हा गुन्हा दाखल झालेला आहे. किती रकमेचा अपहार करण्यासंदर्भातला सगळे आरोपींचा प्रयत्न होता, अशी काही माहिती समोर आली का सर? मी आधी सांगितल्याप्रमाणे कुठलाही अपहार सरकारची याच्यामध्ये आर्थिक कुठलाही याच्यामध्ये लॉस झालेला नाही, परंतु साधारणतः 63 कोटींच्या आसपासचा हे प्रकरण आहे, जे भविष्यामध्ये झालं असतं तर नुकसान झालं असतं, परंतु आता हा फक्त फॉर्जरी चिटिंगचा गुन्हा आहे. सर, या प्रकरणात आतापर्यंत कुणाकुणाचे जबाब झालेले आहेत किंवा अटकेची कारवाई कुणाला ताब्यात घेतली असं काही झालं आहे का सर? याच्यामध्ये अजून बेसिक डॉक्युमेंटेशनच आम्ही गोळा करत आहोत. आता स्टेटमेंट्स रेकॉर्डिंग आम्ही सुरू करू. याच्यामध्ये आम्ही प्रत्येक अधिकाऱ्याला संबंधित 16 गुन्हे वाटून दिलेले आहेत. त्या अनुषंगाने पुढील 1 आठवड्यामध्ये आपल्याला प्रगती दिसेल. जे आरोपी त्यांची पार्श्वभूमी काय सर? याच्यामध्ये सर्व गुन्ह्यांमध्ये एक आरोपी हा ॲडव्होकेट आहे, तो ऑलमोस्ट कॉमन आहे सगळ्या गुन्ह्यांमध्ये, आणि बाकीचे शेतकरी आहेत की ज्यांनी हे बनावटीकरण केल्याचं प्राथमिकदृष्ट्या असं निदर्शनास येत आहे. किती संख्या सर शेतकऱ्यांची? आता ते प्रत्येक गुन्ह्यानुसार वेगवेगळे आहेत, पण प्रामुख्याने पाचोरा तालुक्यामधल्या 2 जे खेडेगावी आहेत त्यांच्या मधील साधारणतः शेतकरी आहेत आणि ते गुन्ह्याचे त्यांचे जे नंबर्स आहेत ते डिफरंट होतात. मास्टरमाइंड कोण आहे याच्यात? मास्टरमाइंड असं अजून आम्ही काही त्याच्या कन्क्ल्युजन आलो नाही, कारण हे वेगवेगळे गुन्हे दाखलेत, कारण त्याचे वेगवेगळे गट आहेत, त्याच्यामुळे एक मास्टरमाइंड आहे असं सांगणं सध्या तरी पॉसिबल नाही. त्या ॲडव्होकेटचं नाव काय सर ज्यांनी केलं? आता सध्या तपासात चालू आहे, त्याचं नाव सध्या सांगणं योग्य नाही, पण आम्ही जेव्हा कारवाई करू तेव्हा आम्ही नक्कीच तुम्हाला सांगू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.